नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, सेस योजनेअंतर्गत आपल्याला जिल्हा परिषदेकडून जे ताडपत्रे असेल, रोटावेटर असेल, पाईपा असतील, मोटर असेल, ज्या काही मित्रांनो अशा वस्तू असतात या वस्तूंचं अनुदानित स्वरूपात शासनामार्फत वाटप केलं जातं। यासाठी मित्रांनो आपल्याला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो। पंचायत समितीमार्फत या योजनेची लॉटरी पद्धतीने सोडत केली जाते। याच्याच मध्ये आता मित्रांनो चालू घडीला या पाठीमागील 2022-23 मध्ये ज्या लाभार्थ्यांनी ताडपत्रीसाठी फॉर्म भरले होते तर अशा लाभार्थ्यांची नावे, त्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संबंधित विभागामध्ये जे कृषी विभाग आहे या कृषी विभागात मित्रांनो ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यादीमध्ये आपलं नाव पाहायचं असेल तर तुम्हाला संबंधित विभागात जाऊन चौकशी करू शकता किंवा तुम्हाला PDF स्वरूपात या योजनेची, या ताडपत्रीची संपूर्ण यादी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यादी डाउनलोड करा। डाउनलोड करून तुम्ही सविस्तर त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं नाव पाहू शकता। नावामध्ये तुम्हाला निवड झाली आहे का प्रतीक्षेमध्ये तुम्ही आज सध्या आहात याबद्दलची सविस्तर डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे। मित्रांनो, ही यादी जी आहे ती सातारा जिल्ह्याची लागलेली आहे। इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा या याद्या प्रसिद्ध झाल्या असतील। तुम्हाला तुमच्या आपल्या कृषी विभागामध्ये जाऊन याबद्दलची चौकशी करायची आहे। जर तुम्ही पाठीमागच्या वर्षी ताडपत्रीसाठी फॉर्म भरला असेल तर त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे आणि जर नंबर लागला असेल तर तुम्हाला लवकरच त्याचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग झालेलं पाहायला मिळेल। तर चालू घडीला मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर लाभार्थ्यांपर्यंत याबद्दलचे अपडेट पोहोचत नाहीत आणि त्यांची हातची आलेली योजना, हातची आलेले प्रकरणे निघून जातात आणि त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।